Good morning to all of you 12th mathematics students. फिजिक्स बेसिक स्टडी पॉईंटमध्ये मी प्राध्यापक मुनेश्वर सर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण कंपोजिट फंक्शनचे काही फॉर्म्युले बघितलेले आहेत आणि त्या कंपोजिट फंक्शनच्या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला काही एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. आता कंपोजिट फंक्शनचा आपण फॉर्म्युला एक बघितला होता, चेन रूलचा एक फॉर्म्युला आपण बघितला होता, बरोबर आहे. आणि त्याच्यावरून आपण जे बेसिक डिफरन्शिएशन बघितलं होतं ते कशा पद्धतीने काढायचं ते सुद्धा बघितलं होतं. आता दोघांचाही कंपोजिट फंक्शनच्या सहाय्याने आपण कसं त्यांना रिप्रेझेंट करणार आहोत आणि कसं काढणार आहोत हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा, आपण काय बघितलं होतं की दोन फॉर्म्युले, फॉर एक्झाम्पल आपण काय कन्सिडर केलं होतं की असं जर एखादं फंक्शन असेल, इफ वाय इज इक्वल टू द फंक्शन ऑफ एक्स असं असेल आणि आपण तिथे असा एक फॉर्म्युला वापरला होता कुठला, dy बाय dx डिफरन्शिएशन ऑफ एक्स इज इक्वल टू द dy बाय du इंटू द du बाय dx असा एक फॉर्म्युला आपण बघितला होता. आणि n नंबर ऑफ जर टर्म असतील तर अशा पद्धतीने आपण त्याला आता या दोन्ही पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे दोन्ही आपण आपल्याला जी योग्य मेथड वाटली ती मेथड आपण इयत्ता 12वीच्या पेपरमध्ये वापरू शकतो. किंवा डेरिव्हेटिव्ह बघा सोप्या पद्धतीने आपण काढण्याचा प्रयत्न करूयात. आता फंक्शन दिलेलं आहे तर आपल्याला कुठलं, y इज इक्वल टू द अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. काय सांगितलं आपल्याला, डिफरन्शिएट द फॉलोइंग टर्म्स. आता आपण बघूयात सॉल्व आपल्या टेक्स्टबुकमधला प्रश्न आहे हा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण त्याला याही मेथडनं करून बघूयात आणि याही मेथडनं आपण त्याला करून बघूयात. तुम्हाला जी मेथड सोपी वाटली तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. काय फंक्शन आपलं, dy बाय डिफरन्शिएट करणे म्हणजे ddxने मित्रांनो त्या फंक्शन्सला काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट करायचं आहे, बरोबर आहे. आणि सिमिलरली आपण काय करूयात, ddx ऑफ कशाचा, ddx अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. आपण याच्यासाठी काय म्हणतो मित्रांनो, dy बाय dx इज इक्वल टू द, याला आपण असंही लिहू शकतो, y डॅश लिहू शकतो आपण त्याला. आणि आपलं हे दिलेलं गिव्हन इक्वेशन एफ ऑफ एक्स असल्यामुळं त्याला एफ डॅश ऑफ एक्स सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला, किंवा dy बाय dx सुद्धा म्हणू शकतो. मग डिफरन्शिएट ऑन द बोथ साईड असं जर घेतलं आपण त्याला तर काय करता येईल, आता इथे कंपोजिट फंक्शन आपल्याला अशा पद्धतीने आलेलं आहे. मग स्क्वेअर रूटमध्ये जर दिलं तर आपण कसं करतो, त्यांना कसं सॉल्व करायचं, त्याला 1/, बघा डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने दिलेलं आहे, आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह हे जे कंपोजिट फंक्शन दिलेलं आहे त्या फंक्शन्सला 2 टाइम्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 असं घेतो आपण. म्हणजे अंडर रूटचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर 1/, किती येतो हा, 1/, ट्वाइस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू द कशाचा, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द एक्स इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. सिमिलरली मग इथे काय राहील मित्रांनो, याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर हा डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने राहील, 1/, ट्वाइस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 ही अंडर रूटमधली किंमत इंटू द डेरिव्हेटिव्ह इथं बेसिक आहेत, बरोबर आहेत, म्हणजे इथं ॲडिशन्स आहेत. म्हणजे काय राहील, ddx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ddx ऑफ 5. आता आपल्याला माहीत आहे ही टर्म तर ॲज इट इज राहणार आहेत, 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू द डेरिव्हेटिव्ह याचा जर घेतला तर हा पॉवर n झालेला आहे, म्हणून आपण काय लिहिणार याला, ट्वाइस एक्स प्लस इथे काय राहील, डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे म्हणजे इथं काय राहील 0. देअरफॉर 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू द, आता इथं किती राहिले, ट्वाइस एक्स. नाउ 2 to get cancel. Therefore the derivative of the given function
इज 2 टू गेट कॅन्सल, म्हणजे इथं काय राहील एक्स डिवायडेड बाय द अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. या मेथडने आपण जर काढलं त्याला किंवा डेरिव्हेटिव्ह जर काढला तर काय केलं आपण इथे मित्रांनो, इथे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण पहिले हा जनरल जो फॉर्म्युला होता सिंपल इक्वेशनचा, तो सिंपल इक्वेशनचा फॉर्म्युला पहिले तिथे यूज केला आपण. आणि अंडर रूटमध्ये असल्यामुळं काय सांगतो आपला फॉर्म्युला 1/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, की जी टर्म येत असेल ती अंडर रूटमध्ये घ्या आणि नंतर त्याच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअर प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह काढला आणि तो अशा पद्धतीने आला. आणि अशा पद्धतीचं आपलं एक्सप्रेशन dy/dx आपल्याला मिळालेलं आहे. आणि दुसरी मेथड आपण इथे वापरूयात. कशाची, कुठली मेथड आहे ती, dy/dx इज इक्वल टू द dy/du. म्हणजे कसं मित्रांनो, आपण त्याला फाइंड आउट करत असताना आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द आपण त्याला एक्स करणार आहोत आणि त्याला कशा पद्धतीने लिहिणार. आता हेच फंक्शन, आता हा फॉर्म्युला वापरून आपण त्याला फाइंड आउट करणार आहोत. सपोज आपल्याला काय दिलेलं आहे, एक्झाम्पल y इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. नाउ पुट हेअर आपण काय करूया, पुट करूया तिथे du/dxच्या फॉर्ममध्ये त्याला रिप्रेझेंट करायचं आहे. नाउ y इज नाउ हेअर पुट द व्हॅल्यू u इज इक्वल टू द एक्स स्क्वेअर प्लस 5. आपण असं त्याला काय करूयात, गृहीत धरूयात. मीन्स y इट इज द फंक्शन ऑफ एक्स, सिमिलरली u इट इज द फंक्शन ऑफ एक्स आपण असं लिहूयात. म्हणजे आपल्याला देअरफॉर द गिव्हन इक्वेशन, हेच इक्वेशन y इज इक्वल टू द कसं रिप्रेझेंट करता येईल आपल्याला, अंडर रूट ऑफ u. आता काय करू मित्रांनो, आपण त्याला डिफरन्शिएट ऑन द बोथ साईड, दोन्ही साईडला जर आपण त्याला जर डिफरन्शिएट जर केलं. आता डिफरन्शिएट आपण कशाला करूया ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u, differentiate with respect to the u. Therefore dy/du is equal to the काय येईल मित्रांनो इथे, आता dy/du is equal to the अंडर रूट ऑफ, डेरिव्हेटिव्ह कशाचा येईल आता इथे, अंडर रूट ऑफ u. म्हणजे अंडर रूट ऑफ u चा डेरिव्हेटिव्ह काय राहील मित्रांनो, अंडर रूट ऑफ u चा डेरिव्हेटिव्ह जर काढला आपण तर हा अंडर रूट ऑफ u चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला असा मिळेल 1/2 टाइम्स रूट ऑफ u, 2 टाइम्स रूट ऑफ u. आणि जर डेरिव्हेटिव्ह पुन्हा त्याचा काढला तर तो अशा पद्धतीने येईल. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला, dy/du ची. कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, ही dy/du ची. आणि पुन्हा काय केलं आपण त्याला, डिफरन्शिएट दिस u विथ रिस्पेक्ट टू द एक्स. आपण जर याला डिफरन्शिएट केलं तर काय येईल, देअरफॉर आपल्याला हे एक इक्वेशन मिळालं याच्यामध्ये. आणि याला जर डिफरन्शिएट केलं आपण विथ रिस्पेक्ट टू द एक्स तर आपल्याला तिथे काय मिळेल, du/dx इज इक्वल टू द काय मिळणार आपल्याला, du/dx इज इक्वल टू द 2 टाइम एक्स प्लस 0. म्हणजे याला डिफरन्शिएट केल्यानंतर 2 समोर जाईल, एक्स प्लस 0. म्हणजे अशा पद्धतीने du/dx इज इक्वल टू द ट्वाइस एक्स. म्हणजे आपल्याला ह्या दोन किमती मिळाल्या कशाच्या, dy/du. म्हणजे आपल्याला काय सांगितलं फॉर्म्युला, चेन रूल काय सांगतो आपल्याला, देअरफॉर dy/dx इज इक्वल टू द, पहिले आपण dy/du काढलेला आहे, तो dy/du किती आलेला आहे, 1/2 रूट ऑफ u इंटू द, इथे किती आलेले आहेत आपले, ट्वाइस एक्स. बट dy/dx काढायचा होता आपल्याला आणि तो किती आलेला आहे, 1/2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर, u ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि इथे किती आहे तर 2x. अगेन 2 टू गेट कॅन्सल, देअरफॉर dy/dx इज इक्वल टू द x डिवायडेड बाय द अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. म्हणजे अशा पद्धतीने आपण कम्पेअर जर केलं तर या एक्सप्रेशनला किंवा इक्वेशनला फाइंड आउट केलेल्या, किंवा आपण सिम्पली याच्यासारखंच जर इथे जरी कन्सिडर केलं आपण तर काय लक्षात आलं आपल्याला, दोन्ही पद्धतीने जेव्हा आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे तेव्हा कॅल्क्युलेशन आपलं कसं आलेलं आहे, सेम कॅल्क्युलेशन आलेलं आहे. बरोबर आहे, सेम कॅल्क्युलेशन आलेलं आहे. मग आपल्याला काय वाटणार की हे मेथड सोपी की हे मेथड सोपी. आता इथे काय केलं आपण, चेन रूलचा वापर केला. चेन रूल काय सांगतो आपल्याला, dy/dx इज इक्वल टू द dy/du इंटू द du/dx. म्हणजे डिफरन्शिएट
9 आपण सांगितलेलं आहे थेरम पहिलाच, जर इफ y इज इक्वल टू द एफ ऑफ यू जर असेल अँड यू इट इज द देअरफॉर द यू इट इज द फंक्शन ऑफ y आणि y ऑल्सो यू इट इज द फंक्शन ऑफ x असं जर असेल तर आपण त्याला या पद्धतीने सोडवू. परंतु आपल्याला काही वेळासाठी वाटेल की ही पद्धत सोपी आहे, परंतु ठीक आहे मित्रांनो, मग काही काही गणितामध्ये आपण जर सोडवण्याचा जर प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये जर जास्तचं आपल्याला जर फंक्शन आलं, सपोज असं जर फंक्शन आलं की फंक्शन ऑफ फंक्शन म्हणून आपण त्याला साइन ऑफ लॉग ऑफ एक्स, अजून त्याच्यामध्ये लॉग ऑफ एक्स टॅन एक्स, बरोबर आहे, लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स, म्हणजे अशा जेव्हा फंक्शनमध्ये जास्तीच्या जास्त आपल्याला फंक्शन पाहायला भेटतात तेव्हा मग आपण कुठली एखादी मेथड किंवा कुठला फॉर्म्युला आपल्यासाठी उपयुक्त राहील तर तो माझ्या माहितीनुसार तरी हा राहायला पाहिजेत. कारण फंक्शन ऑफ फंक्शन जेव्हा आपण सोडवायला जाऊ तेव्हा ह्या मेथडने आपल्याला त्याला फाइंड आउट केलं तर अचूक उत्तर आपलं निघू शकतं. म्हणून ही मेथड अल्टरनेट वापरायलाच पाहिजेत, बरोबर आहे. आता ही मेथडसुद्धा आपली करेक्टच आहे, परंतु आपल्याला वापरायची कोणती तर ते तुम्ही ठरवा, तुम्हाला जी योग्य वाटेल ती ठरवा. मला सांगायचं होतं म्हणून मी तुम्हाला या दोन्ही मेथड सांगत आहोत आणि या दोन्ही मेथड आपण करणार आहोत. मित्रांनो, सेकंड क्वेश्चन आपण बघणार आहोत. सेकंड क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत. y इज इक्वल टू द साइन ऑफ लॉग ऑफ एक्स. याला दोन्ही मेथडनं करण्याचा प्रयत्न करू आपण. फेअर साइन log it is the function of x but the log of x it is the function of sin, म्हणजे याचं फंक्शन झालं म्हणून आपण काय करूया, त्याला डिफरन्शिएट करायचं आपल्याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, therefore the dy by dx is equal to the dx of कशाचा, साइन ऑफ log of x. log of x चा आपण इथे डेरिव्हेटिव्ह करणार आहोत. काय राहील मित्रांनो, आता इथे dy बाय dx आपण फाइंड आउट केलेला आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह आपण बघितलेला आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस ऑफ, कशाचा, कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू द dx ऑफ, पुन्हा अँगलचा डेरिव्हेटिव्ह करणार आपण. अँगलचा डेरिव्हेटिव्ह काय येईल आपला, हा लॉग ऑफ एक्स. देअरफॉर द कम्प्लीट एक्सप्रेशन इज कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू द लॉग एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह करणार तर काय येतं मित्रांनो, 1/x. therefore the our answer is dy by dx is equal to the cos of log of x divided by the x, and this is our complete answer. काय केलं मित्रांनो, y is equal to the sin log of x differentiate with respect to the x, therefore differentiate जर आपण केलं त्याला तर ते अशा पद्धतीने आपल्याला ते फाइंड आउट करता येईल. आणि दुसऱ्या मेथडने आपण सांगितलेलं आहे. जर बघा, मी दुसऱ्या मेथडने तुम्हाला करून दाखवेल. जर योग्य जी तुम्हाला मेथड वाटत आहे तुम्ही त्या मेथडचा वापर करू शकता. काय आपला चेन रूल फॉर्म्युला सांगतो, dy बाय dx इज इक्वल टू द, काय आहेत आपला फॉर्म्युला लिहून घेऊयात आपण सेकंड मेथडने. मेथड सेकंड आपली जी आहे ती मेथड सेकंडने त्याला सोडवण्याचा प्रयत्न करूयात. काय आहेत, dy बाय dx इज इक्वल टू द dy बाय du इंटू द du बाय dx. हे आपला हा सेकंड मेथडचा फॉर्म्युला आहे. देअरफॉर आपल्याला काय इक्वेशन दिलेले आहेत, y इज इक्वल टू द साइन ऑफ लॉग ऑफ एक्स. देअरफॉर पुट हेअर, काय पुट करणार आपण, u इज इक्वल टू द लॉग ऑफ एक्स, u इज इक्वल टू द लॉग ऑफ एक्स. देअरफॉर u is equal to the log of x, therefore the given equation is represented as y is equal to the sin of u, sin of u. Now differentiate this expression, याला differentiate करू आपण, differentiate with respect to u. Therefore the given equation is dy by du is equal to the sin चा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर मित्रांनो cos u येतो, बरोबर आहे. Therefore the dy by dx is equal to the cos of, काय म्हणू आपण त्याला, cos of log of x dy by du अशा पद्धतीने आला आपला dy by du. आता पुन्हा काय करणार, du by dx, du आपला कोणता आहे, हा आहे. याला डिफरन्शिएट करू आपण विथ रिस्पेक्ट टू द एक्स. देअरफॉर याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर du by dx इज इक्वल टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ
log of x. Therefore the du by dx is equal to the log of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. Therefore ह्या जर दोन व्हॅल्यू पुट केल्या आपण या गिव्हन इक्वेशन मध्ये, तर गिव्हन इक्वेशन इज रिप्रेझेंटेड दॅट dy by dx is equal to the dy by dx is equal to the dy by du किती आलेला आहे आपला cos of log of x आणि डिवायडेड बाय द x. आणि फ्रॉम द दोन्ही मेथडवरून आपण एक्सप्रेशन फाइंड आउट केलेलं आहेत, या मेथडनुसार आणि याही मेथडनुसार. मित्रांनो ही मेथड आपल्याला थोड्या वेळासाठी लेंदी वाटतात, बरोबर आहे, करेक्ट आहे, तुमचं म्हणणं सुद्धा करेक्ट आहे, हो ना. इथे जर 4 स्टेपमध्ये जर आपण उत्तर काढणार आहोत तर मग ही मेथड कशाला यूज करायची, हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. परंतु जेव्हा मित्रांनो कंपोजिट ऑफ कंपोजिट ऑफ कंपोजिट असं फंक्शन जेव्हा येईल तेव्हा आपल्याला हीच मेथड उपयोगी राहणार आहे. ओके, समजला? ओके. तीन नंबर y is equal to the e to the power y is equal to the e to the power 10x. e to the power 10x. काय करणार आता आपण एकाच मेथडने सोडवण्याचा प्रयत्न करूयात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. Therefore the dy by dx is equal to the derivative of e to the power 10 of x. काय करणार मित्रांनो आता आपण इथे dy by dx is equal to the याला y dash म्हणता येईल आपल्याला, किंवा f dash of x म्हणता येईल, किंवा dy by dx सुद्धा म्हणता येईल याला, बरोबर आहे. म्हणून आपण काय करूया, त्याचं जेव्हा डेरिव्हेटिव्ह करतात एक्सपोनेन्शियल फंक्शन आहेत, एक्सपोनेन्शियल फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं असतं माहिती आहे का, एक्सपोनेन्शियल फंक्शन ॲज इट इज लिहायचं इथे 10x इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ जो एक्स फंक्शन जिथं आहे तिथला एक्स फंक्शन म्हणजे हा 10x म्हणजे पॉवरचा त्याच्या एक्सपोनेन्शियल फंक्शनचा ई टू दी पॉवर 10 ऑफ x इंटू द 10xचा डेरिव्हेटिव्ह मित्रांनो 6 स्क्वेअर x. Therefore the dy by dx is equal to the e to the power 10 of x into the 6 square x. सिमिलरली मित्रांनो नेक्स्ट नंबरचा आहे आपला क्वेश्चन हा. सिमिलरली मित्रांनो आपल्याला दिलेला आहे की log of x to the power 4 plus 5. Now differentiating with respect to x on the both side. Therefore the dy by dx is equal to the ddx of राईट साईडला सुद्धा आपण ddx घेऊया. ddx कशाचा करणार आपण, log of x to the power 4 plus 5. मग इथे काय राहील, ddx राहील. इथे लॉगचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर नेहमी काय घेत असतो आपण, त्याचा जो अँगल आहे हा अँगल घ्यायचा इथे डिनॉमिनेटरमध्ये x to the power 4 plus 5 आणि सोबत त्याच्या डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. डेरिव्हेटिव्ह कशाचा, x to the power 4 plus 5. मग काय होईल मित्रांनो, इथे 1 upon x to the power 4 plus 5 हा ॲज इट इज राहील. आणि डेरिव्हेटिव्ह जर याचा जर काढला आपण इंटू द डेरिव्हेटिव्हमध्ये दोन फंक्शन आले इथे, याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला आपण तर ddx ऑफ x to the power 4 प्लस ddx ऑफ 5 ddx ऑफ 5. मग काय होईल मित्रांनो, इथे 1 upon x to the power 4 प्लस 5 एक ॲज इट इज राहिले. डेरिव्हेटिव्ह ऑफ x to the power 4 त्याचा जर घेतला तर काय राहील 4x to the power 3 प्लस 0. म्हणजे या दोघांचा इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय येतो 0 येतो. म्हणून इथं काय म्हणू आपण, dy by dx डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिव्हन फंक्शन इज, इथे काय राहील 4x to the power 3 डिवाइडेड बाय द x to the power 4 प्लस 5. अशा पद्धतीनं हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल. सिमिलरली मित्रांनो आपल्याला 5th नंबरचा जो क्वेश्चन्स आहेत, हा 5th नंबरचा क्वेश्चन्स आपल्याला दिलेला आहेत. 5th नंबरचा क्वेश्चन्स आहेत
y is equal to the 5, 3 cos of x minus 2. आता बघा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द आपण एक्स करणार आहोत आणि डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स म्हणजे हा 5 तर इथे कॉन्स्टंट आहेत, परंतु डिफरन्शिएशन कॉन्स्टंट तर नेहमी 0 येतो, परंतु एक्स कुठं आहे त्याच्या पॉवरमध्ये आहे, म्हणून आपण त्याला काय करूया, त्याला पॉवरमधून आपल्याला डिफरन्शिएशन मिळणार आहेत. म्हणून आपण काय करूया, जे गिव्हन इक्वेशन दिलेले आहेत y इज इक्वल टू द फंक्शन दिलेले आहेत एफ ऑफ एक्स दिलेले आहेत 5 टू द पॉवर 3 कॉस ऑफ एक्स मायनस 2. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स म्हणजे आपण एक्सने त्याला डिफरन्शिएट करणार. पहिले आपण डिफरन्शिएशन लेफ्ट साईडला करूया. डिफरन्शिएशन जर घेतलं तर dy बाय dx असेल इथे. सिमिलरली डी डी एक्स ऑफ कशाचं 5 रेस टू पॉवर द 3 कॉस ऑफ एक्स मायनसचे 2. मग याचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढत असतो आपण तेव्हा डेरिव्हेटिव्ह कसा असतो मित्रांनो, याचा डेरिव्हेटिव्ह याचा जर जेव्हा काढतो आपण तेव्हा हे ॲज इट इज घ्यायचं. ए टू रेस टू पॉवर जो काय असेल तो फॉर्म्युला आपला 5 रेस टू पॉवर 3 कॉस ऑफ एक्स मायनस 2 इंटू द लॉग ऑफ जो आपल्याला इथे दिलेला आहे एची किंमत इथं 5 आहे म्हणून पाहिजे, आणि इंटू द डेरिव्हेटिव्ह आपला एक्स इथे आहेत म्हणून डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार आपण 3 कॉस ऑफ एक्स मायनसचे 2. आता इथून इथपर्यंत तर सेम टू सेमच राहणार आहे. 5 रेस टू पॉवर 3 कॉस ऑफ एक्स मायनस ऑफ 2 इंटू द लॉग ऑफ 5 इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता इथे जर दोन फंक्शन्स आहेत मग इथेला काय राहील 3, तर इथे कॉन्स्टंट घेऊयात आपण. 3 जर काय घेतला ॲज इट इज आपण अशाला असा राहील, आणि इथे कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय राहील मित्रांनो मायनस ऑफ साईन एक्स, आणि इथला जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा मायनस काय असेल 0 असेल. म्हणून आपलं फायनल आन्सर काय राहील मित्रांनो मायनस ऑफ 3 साईन ऑफ एक्स इंटू द 5 रेस टू पॉवर 3 कॉस ऑफ एक्स मायनसचे 2 इंटू द log of 5. Therefore the dy by dx is equal to the our final